श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सर्व लहान मोठ्या गोष्टीसह यथास्थित सद्गुरूची स्तुती करता करता वेद व पुराणे थकली. तेथे मूर्ख अडाणी अशा मला काही समजत नसल्याने मी गप्प राहणेच बरे. वास्तविक पाहता मौन धरणे हेच खरोखरीचे सद्गुरू स्तवन असते. परंतु साईचे एक एक गुण मला बोलायला लावतात. साईची अगाध लीला पाहून मला गप्प बसवत नाही. त्यामुळे जिभेला पक्वान्न गोड लागल्यावर मनाला श्रोते लोकांची आठवण झाली. त्यांनाही पंक्तीला घ्यावे म्हणजे आपल्या त्या गोड चवीचा आनंद दुप्पट होईल असे माझ्या जीवाला वाटले. म्हणून हे भोजन रंगात आले. पक्वान्न मोठे गोड असले तरी सज्जन मंडळी पंक्तीला बरोबर असल्याशिवाय एकट्याला ते पक्वान्न आवडत नसते आणि त्याची गोडी सुद्धा मग फिक्की असते. साईच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या आहेत. साई सर्व संतांचे भूषण आहे. साई आपल्या भक्तांची निवाऱ्याची जागा आहेत आणि संसाराचे सहन करण्यास कठीण फेरे ते चुकवतात. त्यांच्या लीलेचे शब्दांकन करता येत नाही. माझ्या वाणीला तिचे वर्णन करता येत नाही. ज्याची कल्पना करवत नाही त्याची कल्पनातीत कला मला कशी जाणता येईल. कल्याणाचा कल्याण जो हा साई, तो कृपा करून हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी आपल्या कथांची मला आठवण करून देतो. त्याच्या अगाध महिम्याचे वर्णन करण्याला कोण समर्थ आहे. परा जेथे परतून मागे फिरते तेथे पश्यंती व मध्यमा यांची काय कथा. या तिघी जेथे तोंड उघडत नाही तेथे वैखरी कोण हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. तरी माझे मन स्वस्थ बसत नाही. सद्गुरूंच्या चरणी तल्लीन झाल्याशिवाय खरे स्वरूप हाती येत नसते. संत स्वतःच ईश्वर स्वरूप आहेत. त्याचा कृपेचा वरदस्त प्रार्थावा. गुरुचरणांची आवड उत्पन्न होणे हीच आमची सर्वस्व प्राप्ती होय. संत सहवासाची गोडी व अनेक प्रकारचे प्रेम आम्हाला लाभो. ज्याला आपल्या देहाबद्दल पूर्ण अभिमान असतो त्याला भक्त हे विशेषण शोभत नसते. स्वतः तो पूर्णपणे निराभिमान असतो त्याच्या संगी खरे भक्त पण असते. ज्याला आपल्या ज्ञानीपणाचा गर्व असतो, मोठेपणाचा खोटा अभिमान असतो व ज्याच्या ठिकाणी केवळ धार्मिकपणाच्या सोंगाचे वास्तव्य असते त्याचे श्रेष्ठत्व ते कोठले. जे दुर्दैवी लोक प्रेमाने आपल्या गुरुची कीर्ती गात नाहीत किंवा कानाने ऐकता येत असूनही जे ऐकत नाहीत ते खरोखर मूर्ख होत. तीर्थयात्रा, व्रत, यज्ञ किंवा ज्ञान करणे यापेक्षा तप करणे श्रेष्ठ होय. तपापेक्षा हरीचे भजन करणे श्रेष्ठ आणि आपल्या गुरुचे ध्यान करणे हे या सर्वाहून अधिक श्रेष्ठ होय. साईच्या भक्तांचे साई हीच ध्यानधारणा असते. साई हीच देवदेवतांची पूजा असते आणि साई हाच त्यांचा गुप्त ठेवा असतो ज्याचे त्यांनी काळजीपूर्वक रक्षण करावे, परंतु कंजूसपणाने नव्हे. कधी काळी मला आळस येतो, परंतु हृदयनिवासी साईला कधी आळस येत नाही. मला कथेचा विसर पडताच मला तो वेळेवर आठवण देतो. एक क्षण निवांत बसून म्हणावे तर माझे काही तेथे चालतच नाही. कल्पना नसताना अशी कथा स्फुरते की लेखणी हातात घ्यावी लागते. अशा त्या कितीतरी कथा आपल्या भक्तांना ऐकवण्याकरता आणि माझ्या स्वतःच्या कल्याणाकरता मला हे सच्चरित्र लिहिण्यास त्याने उद्युक्त केले. नाहीतरी संतांची कथा ज्याचा तो स्वतःच रचित व लिहित असतो त्यांची ती स्फूर्ती नसली तरी ती कथा प्रत्येक शब्दागणित अगदी बेचव होईल. असो, कृपाळू साईनाथांनी माझ्या मनात प्रवेश करून आपला ग्रंथ पुरा करून घेतला आणि माझ्या मनाची इच्छाही पुरी केली. मुखाने श्री साईंच्या नावाचा जप, हृदयात त्यांच्या वचनांचे चिंतन, मनात त्यांच्या मूर्तीचे ध्यान, त्यामुळे मला पूर्ण समाधान लाभले. ज्याच्या तोंडी श्री साईचे नाव असेल, हृदयात श्री साईबद्दल भक्ती असते व ज्याचे कोणतेही कर्म साईसाठीच असते त्याचा साई मोठा ऋणी असतो. संसार बंधनातून सुटण्यासाठी यापेक्षा दुसरे कोणते साधन नाही. साई कथा महापावन आहेत. तिचं ऐकणे किंवा वाचणे सदा सुखदायक आहे. पायांनी साईंना प्रदक्षिणा घालाव्यात, कानाने त्यांचे सच्चरित्र ऐकावे, सर्वांगाने त्यांना प्रेमाने आलिंगन द्यावे आणि डोळ्याने त्यांचे दर्शन घ्यावे. त्यांच्यापुढे साष्टांगपूर्वक लोटांगण घालून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवावे. त्यांच्या नामस्मरणाला आपली जीभ लावावी आणि नाकाने त्यांच्या निर्माल्याचा वास घ्यावा. आता मागच्या कथेची संगती म्हणजे गेल्या अध्यायात श्रोत्यांना मी चमत्काराची आवड असलेल्या भक्ताची गोष्ट सांगेन असे वचन दिले होते. संतांकडून स्वतःच्या संसाराचे कल्याण साधून घेण्याची इच्छा नाही किंवा परमार्थही सिद्ध करून घेण्याची आवड नाही आणि संतांच्या अधिकाराची जाणीवही नाही.
तरी कोणी संतांच्या महिम्याचे वर्णन केले तर मन विश्वास ठेवत नसे. मित्रमंडळींनी साईंच्या गोष्टी सांगितल्या तो ऐकत असे, परंतु सदा दोषच पाहण्याचा स्वभाव असल्याने स्वतःला अनुभव मिळून खात्री पटल्याशिवाय जगात कोणतीही गोष्ट तो मानित नसे. त्याचे नाव हरी कानोबा होते आणि तो मुंबईहून मित्रांबरोबर साईचा तपास करून खात्री करून घेण्यासाठी प्रवासाला निघाला. परंतु सर्वांच्या हृदयात प्रकाशणाऱ्या साईची कलाकुसरी, तिची कुशलता व अपूर्वतेची तऱ्हा कोणाला निश्चितपणे ठाऊक असेल. हरिभाऊ शिर्डीला निघताच त्याचे कारण साई समर्थांना कळले. केवळ चमत्काराचा तो भोगता होता म्हणून त्याची योग्यताही तेवढीच होती. तितकीच चुणूक दाखवून त्याला सर्वस्वी आपलासा करून घेतला आणि त्याच्याही श्रमाचे सार्थक केले. संत खरेच युक्ती लढवणारे असतात. कोपरगावी मित्राबरोबर हरिभाऊ टांग्यात बसले आणि गोदावरी नदीत उत्तम स्नान करून वेळ न घालवता शिर्डीकडे निघाले. कोपरगावाहून शिर्डीला पोहोचताच हातपाय धुवून साई संताला पाहण्यासाठी आणि त्यांना जाणून घेण्यासाठी निघाले. पायात नवी कोरी चप्पल होती आणि डोक्याला जरीचा फेटा बांधलेला होता. हरिभाऊंचे मन साईबाबांचे दर्शन घ्यायला उत्सुक होते. मशिदीकडे गेल्यावर दुरून साईंना पाहून त्यांना वाटले की जवळ जाऊन त्यांना लोटांगण घालून नमस्कार करावा, परंतु चपलांची अडचण झाली. त्या ठेवायला सुरक्षित असे स्थान नव्हते. मग तेथेच एक कोपरा पाहून त्यात त्यांनी त्या सरकून ठेवल्या आणि ते वरती दर्शनाला गेले. त्यांनी प्रेमाने साईंच्या चरणांना नमस्कार केला आणि उदीप्रसाद घेऊन ते परतले आणि वाड्यात जाण्यासाठी निघाले. पायात चपला घालण्यास निघाले तो त्या शोधून मिळेनात. मग आशा सोडून दुःखी चेहऱ्याने ते अनवाणीच परत आले, कारण तेथे बरीच मंडळी होती आणि सारखी येत जात होती. नीट विचारावे तरी कोणाला त्यांना काही उपाय सुचेना. अशा प्रकारे त्यांचे मन अस्वस्थ झाले. डोळ्यांपुढे त्या चपला दारक्या दिसू लागल्या. मनातही चपलांचे चिंतन चालले. सर्व लक्ष चपलांकडे सतत लागले. हौसेसारख्या चपला घेतल्या आणि त्या गेल्या, हरवल्या, कोणीतरी चोराने त्या चोरल्या असे त्यांना निश्चिंतपणे वाटले. असो, पुढे त्यांनी स्नान केले, पूजा नैवेद्य आटपून पंक्तीला बसून जेवण केले, परंतु त्यांच्या मनाला समाधान वाटले नाही. सभामंडप ही साईची जागा आहे, तेथून साईची दृष्टी चुकवून माझी चप्पल कोणीतरी न्यावी हे आश्चर्य काय लहान म्हणायचे. हरिभाऊंना हुरहुर लागली. त्यांचे खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हते. जेवण झाल्यावर सर्व मंडळींबरोबर हात तोंड धुण्याकरता ते बाहेर आले. इतक्यात एक मराठा मुलगा हरवलेल्या चपलांचे निशाण एका काठीच्या टोकाला लावून एकाएकी त्या जागी आला. मंडळी जेवून हात तोंड धुवत होती. मुलगा शोध करीत आला आणि म्हणाला, ही काठी हातात घेऊन बाबांनी मला पाठवले आहे आणि हरी का बेटा जरी का फेटा असे ओरडत जाण्यास सांगितले आहे. याच त्यात माझ्या चपला असे म्हणून मोठ्या उत्सुकतेने मला जो झोंबेल त्याला त्या देऊन टाकाव्या, परंतु आधी जो हरी का बेटा असेल व ज्याचा फेटा जरीचा असेल हे निश्चित झाल्यानंतरच त्या द्याव्यात. फार गवगवा करू नये अशी आज्ञा मला बाबांनी दिली आहे. त्या मुलाचे हे ओरडणे ऐकून व नजरेने त्या वाहना ओळखून हरिभाऊ धावत गेले आणि त्यांच्या मनाला मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गळा दाटून आला आणि गेलेल्या चपला पाहून त्यांना चमत्कार वाटला. ते त्या मुलाला म्हणाले, ये ये इकडे ये पाहू, आण त्या चपला माझ्याकडे. मग त्या पाहून त्याने विचारले, तुला या कोठे सापडल्या ते मला लवकर स्पष्ट सांग. मुलगा म्हणाला, ते मला ठाऊक नाही, मी फक्त बाबांची आज्ञा मानणार. हरी का बेटा असेल त्याने मला जरीचा फेटा दाखवावा, त्यालाच मी या चपला देईन. दुसरी कोणती ओळख मला पटणार नाही. बाबांच्या या खुणा जो मला पटवील तोच या चपला घेईल. हरिभाऊनी अरे पोरा त्या माझ्याच चपला आहेत असे म्हटले तरी तो पोरगा त्यांना त्या देईना. मग त्या हरिभाऊनी त्या पोराच्या मनाला बाबांच्या सर्व खुणा पटवल्या. ते म्हणाले, अरे पोरा मीच हरी आहे. कान्होबाचा बेटा हे शब्द अगदी खरोखर सर्व दृष्टीने मलाच लागू पडतात. आता हा माझा जरीचा फेटा पहा, म्हणजे तुझ्या मनाचा संशय फिटेल आणि मी या चपलांचा मालक ठरेन. दुसऱ्या कुणाचा त्यावर दावा चालणार नाही. तेव्हा मुलाची समजूत झाली आणि त्याने त्या चपला हरिभाऊंना दिल्या. अशा प्रकारे हरिभाऊंची मनाची इच्छा पूर्ण झाली आणि साईबाबा संत आहेत याचा अनुभव आला. माझा फेटा जरीचा आहे हे सांगणे म्हणजे काय मोठा चमत्कार आहे. तो तर माझ्या डोक्यावर आहे आणि सर्वांना दिसत आहे, परंतु मी दुसऱ्या परक्या गावी असताना, शिर्डीला माझी प्रथमच फेरी असताना साईबाबांना माझे नाव ठाऊक कसे? माझा बाप कान्होबा कोणी पाहिला सवरला नसताना का या अक्षराने त्याचे नाव सूचित केल्याने मला मोठे आश्चर्य वाटले. पूर्वी माझ्या मित्रांनी साईबाबांचा महिमा मला सांगितला होता.
त्यांच्या सांगण्याची तेव्हा मी उपेक्षा केली. याचा मला आता पश्चाताप होतो. आता मला अनुभव आल्याने साईबाबांचा प्रभाव मला कळला आणि संशयाला जागा राहिली नाही. साईबाबा हे महात्मा आहेत. ज्याच्या मनात जशी श्रद्धा असेल तसा त्याला अनुभव येतो. हरिभाऊंनाही त्याच्या भावनेप्रमाणे अनुभव आला. संतांची परीक्षा घेण्याची अतिशय आवड असलेला त्यांचा स्वभाव होता. मनात परमार्थाची तीव्र इच्छा होती. साई समर्थ महाप्रभावशाली सत्पुरुष असल्याचा अनुभव आत्ममित्र सांगत असत. ते आश्चर्य आपण स्वतः पाहावे हे शिर्डीला जाण्याचे त्यांचे कारण होते. संतांच्या चरणी जीव अर्पण करावा म्हणजे देवाचा ठिकाणा सापडेल असा मनात मुलीसुद्धा बेत नव्हता. सरड्याची उडी कोठवर असणार. संतांच्या दाराशी जाऊन चमत्कार पाहण्याचे ठरविले. तर चपलांची नवी कोरी जोड घरपोच हाती आली की, नाहीतरी क्षुल्लक चपला गेल्याने काय मोठा तोटा. परंतु त्यासाठी मनाची व्यर्थ दमणूक झाली. ती त्या सापडल्याशिवाय राहत नव्हती. संत प्राप्तीचे 2 मार्ग असतात, एक भक्तीचा व दुसरा ज्ञानाचा. ज्ञानमार्गाचे कष्ट फार कठीण असतात, तर भक्तीचे साधन सोपे असते. मग भक्ती इतकी सोपी व सहज प्राप्त होण्यासारखी असताना सगळे लोक ती का करीत नाहीत? तर तिला सुद्धा महान भाग्यवंतांची जोड असावी लागते आणि मगच ती प्राप्त होऊ शकते. कोटी जन्मांचे पुण्य असेल तेव्हा संतांची गाठ पडते, संतांच्या सहवासाचे सुख लाभते आणि आपली भक्ती विकास पावते. आम्हा सर्वांना संसार तेवढा ठाऊक आहे, त्यातच आमची आसक्ती असते. त्याच्या उपाधीपासून सोडवणूक करून घेणे आम्हाला ठाऊक नसते. मनाची अशी जेथे वृत्ती आहे ती काय भक्ती म्हणायची? जशी जशी आमची भक्ती असते तशी तशी आमची प्राप्ती असते, असेच खात्रीने घडेल. त्यात ती मात्र शंका नसावी. विषयभोग मिळवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस साईपाशी गोळा झालो तर आम्हाला देणगी तशीच मिळेल. परमार्थाची इच्छा करणाऱ्याला मात्र परमार्थ प्राप्त होईल. असो, आता आणखी एक सोमदेव स्वामी नावाचे गृहस्थ साईची परीक्षा घेण्यासाठी शिर्डीत प्रत्यक्ष आले. इसवी सन 1906 मध्ये भाईजींना उत्तरकाशीत धर्मशाळेत मुक्कामाला असलेला हा गृहस्थ भेटला. प्रसिद्ध कै काकासाहेब दीक्षित यांचे भाईजी हे विख्यात बंधू होत. ते बद्रिकेदारी यात्रा करीत असताना हे स्वामी वाटेत भेटले. बद्रिकेदार मागे टाकले आणि भाईजी मग खाली उतरले. मार्गात ठिकठिकाणी विश्रांती स्थाने लागली आणि तेथे प्रवासी बसलेले दिसले. त्यातील एक गृहस्थ जे पुढे हरिद्वारचे स्वामी या नावाने प्रसिद्ध झाले ते साईबाबांच्या प्रभावाखाली आले. त्यांची बोधदायक कथा बाबांचा स्वभाव स्पष्ट करेल, श्रोत्यांना संतोष वाटेल आणि सर्वांना आनंद देईल. भाईजी शौचाला जात असताना वाटेत हे स्वामीजी भेटले. सहज बोलता बोलता प्रेमाची अनुकूलता उत्पन्न झाली. गंगोत्रीच्या खालचा जो प्रदेश तेथील उत्तरकाशी या गावी स्वामीबुवा असताना डेहराडून येथून 70 कोस दूर हा सहवास घडला. लोटा घेऊन स्वामीबुवा शौचाला मोकळ्या जागेला निघाले आणि भाईजी त्याच जागी त्याच कामाला निघाले. सुरुवातीला दोघांची नजर भेट, पुढे वाटेत प्रत्यक्ष भेट आणि नंतर एकमेकांच्या कुशल समाधान गोष्टी चालल्या. विचारपूस करीत असताना परस्परांचा स्नेह झाला आणि एकमेकांचा ते पत्त्या ठिकाणा विचारू लागले. भाईजी म्हणाले, तुमचे हरिद्वार येथे राहणे आहे, आम्ही नागपूर येथे राहतो. कधी त्या बाजूला येणे झाले तर आम्हाला आपण दर्शन द्यावे. तिकडे यात्रा करीत आलात तर आमच्या घराला पावन करावे. आम्हाला आपले पुन्हा दर्शन द्यावे आणि आमची थोडीशी सेवा चाकरी ग्रहण करावी. आमची आठवण असू द्यावी. आमच्या घराला आपले पाय लागावे हीच आमची विनंती आहे. त्यावर स्वामीजी म्हणाले, नारायण तुमची ही इच्छा पुरी करो. इसवी सन 1906 साली उत्तर काशीच्या खाली एकमेकात अशा प्रकारे हे बोलणे होऊन गेले. दोघांनी एकमेकांचा पत्ता विचारून घेतला. मग शौचाची मोकळी जागा जवळ आलेली पाहून एकमेकांना सोडून ते निघाले. पुढे 5 वर्षाचा काळ गेल्यावर आणि साईच्या समागमाची वेळ आल्यावर स्वामीजींना भाईजीच्या भेटींची मोठी तळमळ लागली. इसवी सन 1911 साली स्वामीजी नागपुरास आले. तेथे श्री साईनाथांच्या पवित्र गोष्टी ऐकून त्यांना आनंद झाला. भाईजींनी शिफारसपत्र देऊन शिर्डी क्षेत्री सुखाने पोहोचण्याची सर्व व्यवस्था केल्यावर स्वामींनी नागपूर सोडले. मनमाड स्टेशनवर उतरल्यावर कोपरगावची गाडी तयारच होती. पुढे कोपरगावला टांग्यात स्वार होऊन मोठ्या आनंदाने साईबाबांच्या दर्शनाला ते शिर्डीला निघाले. कोठेही जा, साधूंचे वागणे किंवा त्यांचे राहणे चालणे एकाचे एक तऱ्हेचे तर दुसऱ्याचे आणखी वेगळ्या तऱ्हेचे असते. सारखे कोठे कधीच नसते. एका संतांचे वागणे दुसऱ्याला मान्य नसते. म्हणून संतांच्या योग्यतेचा किंवा अयोग्यतेचा अंदाज करण्याचे हे साधन नव्हे. संतांच्या दर्शनाला जाणाऱ्याला हा विचार कशाला हवा?
त्यांच्या वागण्याकडे लक्ष दिले तर आपले कल्याण गमावून बसावे लागेल. स्वामींच्या स्वभावाची घडणच अशी होती की त्यांच्या मनात नेहमी तर्कवितर्क उठत असत. लांबून शिर्डीतील मशिदीवर निशाणे दिसताच त्यांच्या मनात शंका उठल्या. त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी मशिदीच्या कळसांचे निशाण दुरून नजरेच्या टप्प्यात येताच प्रेमाने त्याला नमस्कार केला. पुढे साईचे दर्शन घडणार म्हणून मन उत्सुक झाले होते. तरी समोर निशाण दिसल्यावर त्यांची उपेक्षा त्यांना करवेना. निशाणाच्या दर्शनाने मनात प्रेम प्रगट होणे हा तर सर्व ठिकाणचा नेहमीचाच अनुभव आहे. हे तर भक्तीचे व प्रेमाचे लक्षण आहे. यात विलक्षण असे काहीच नाही. परंतु स्वामीच्या कुत्सित मनात दुरून त्या निशाणांना पाहून कल्पनांवर कल्पना उठल्या. किती विचित्र रचना त्यांच्या मनाची. निशाण लावण्याची मनात आवड हे काय साधुत्वाचे लक्षण म्हणायचे? निशाण देवळावर लावावे, आपल्या निवासस्थानावर लावणे म्हणजे साधुत्वाला कमीपणा आणणे होय. अशा प्रकारे साधू मान सन्मान मानत असेल तर ही त्याची केवळ लोकेशणा होय. अशाने साधुत्व मनाला पटत नाही. हा त्याचा उणेपणा आहे. तात्पर्य सांगायचे म्हणजे जशी स्वामीच्या मनाची समजूत होती तसाच साईबाबांच्या साधुत्वाबद्दल त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्याला त्यांचा अनुग्रह नको असा त्यांनी निश्चय केला. आपण उगीच येथवर आलो असे वाटून स्वामींच्या मनात मोठा अनादर उत्पन्न झाला आणि तात्काळ तेथून परत फिरण्याचा त्यांनी पक्का बेत केला. हा तर लोकेशणाचा पोकळ दिमाग आहे. साधूला मान कशाला हवा? निशाण पाहून मला याहून दुसरा काही अंदाज येत नाही. निशाणाने हा साधू आपला मोठेपणा दाखवू इच्छितो. हाच याच्या साधुत्वाचा कमीपणा आहे. याच्या दर्शनाला मी कशाला जावे? हे असले दर्शन घेऊन मन शांत कसे होईल? हे तर धार्मिकतेच्या सोंगाचे निशाणाच्या रूपाने प्रदर्शनच आहे. यामुळे मनाला समाधान मिळणार नाही. आता आल्या वाटेने घरी परत जावे. दर्शनाला जाण्याचा विचार बरा दिसत नाही. खरोखर मी फजित झालो. त्यावर बरोबरीचे प्रवासी त्यांना म्हणाले, इतके दूर तुम्ही मग कशासाठी आलात? नुसती निशाणे पाहून मनाची वृत्ती इतकी शुद्ध का झाली? आता आपण शिर्डीजवळ आलो आहोत. तेथे मग रथ, पालखी, घोडा वगैरे सर्व सरंजाम पाहून मनाला किती तळमळ लागेल. त्यांचे हे बोलणे ऐकून स्वामी आणखीच बिघडले. नगारे, पालखी, घोडे जवळ असलेले बडे मिजासी साधू मी काय कमी पाहिले आहेत? शिर्डीचा विचार बरा नव्हे. आता नदीचा रस्ता धरावा असा मनात विचार घेऊन सोमदेवजी स्वामी परत निघाले. मग बरोबरीचे वाटसरू त्यांना आग्रह करू लागले, आता आपण येथवर आला आहात तर माघारी फिरू नका. आल्यासारखे जरा पुढे चला. भलतेच तर्क करू नका. मशिदीवर हे जे निशाण उडते त्याच्याशी साधूचा काही संबंध नाही. या साधूला निशाणाची गरज नाही. याला मोठेपणाची किंवा मानापणाची आसक्ती नाही. गावकऱ्यांना ही सजावट आवडते. त्यांच्या भक्तीचे हे प्रतीक आहे आणि तीच हे निशाण लावण्याला कारण आहे. तुम्ही निशाणाकडे पाहू नका. जाऊन नुसते दर्शन घ्या. तेथे एक क्षणही राहू नका. लगेच परतून निघून या. इतक्या शिर्डी जवळ आली आणि तो सरळ उपदेश ऐकून स्वामीजींना वाटले की मनाची मळमळ काढून टाकावी म्हणजे पुन्हा हळहळ नको वाटायला. असो, श्री साई समर्थांच्या दर्शनाने स्वामी विरघळून गेले. डोळ्यात प्रेम भरून आले आणि कंठ सद्गतीत होऊन दाटला. त्यांचे मन सुप्रसन्न झाले. डोळे उल्हासाने सुखसंपन्न झाले आणि बाबांच्या चरणधुळीत स्नान कधी करीन असे त्यांना झाले. ते सुंदर रूप पाहून स्वामींचे मन दृष्टी एकाग्र झाली आणि ते बाबांकडे टकमक पाहतच राहिले. प्रेमाच्या अतिरेकाने ते अडकले गेले. मनाचे कुतर्क जिरले. चित्त दर्शनाच्या आनंदात विरले. बाबांचे सगुण रूप डोळ्यात मुरले आणि बुवा तल्लीन झाले. थोर महात्म्याला डोळ्यांनी पाहून सोमदेव स्वामींना मोठा आनंद झाला. त्यांचा आत्मा शांत झाला आणि वाटले आता येथेच राहावे. नुसत्या दर्शनाने संशय मावळला. बुद्धी आपल्या जागीच गप्प बसली. वेगळेपण सगळे विरघळले आणि आत बाहेर ऐक्य झाले. शब्द न फुटल्याने मौन पडले. डोळ्यांची उघडझाप थांबली. हृदय आत बाहेर चैतन्याने घेरले आणि मन तल्लीन झाल्याने समाधान वाटले. आधी निशाणे पाहून मागे फिरले होते, पण प्रेमाच्या आवेशाने अश्रूंनी डबडबले. सात्विक अष्टभावानी उभडले आणि बाबांच्या प्रेमाने ते वेढले. जेथे मन पूर्ण रंगले तेच आपले खरे स्थान होय. हे आपल्या गुरुचे शब्द बुवांना आठवले आणि बाबांविषयी त्यांना प्रेम दाटून आले. बुवा हळूहळू पुढे येऊ लागले. तो साई महाराज रागाला चढू लागले आणि शिव्यांची लाखोली वाहू लागले. तो बुवांची प्रीतीही दुप्पट वाढू लागली. समर्थ साईंची करणी किती अचाट आहे. त्यांनी नरसिंहाचा थाट अगदी हुबेहूब मांडला. ते म्हणाले, आमचे थोताण आमच्या पाशी राहू दे. जा, आपल्या घरी परत जा.
माझ्या मशिदीकडे पुन्हा येशील तर खबरदार. जो मशिदीला निशाणे लावतो त्याचे दर्शन कशाला हवे? हे काय संतांचे लक्षण झाले? येथे एक क्षणही घालवू नये. असो, पुढे भीतीयुक्त अंतःकरणाने स्वामी सभामंडपात शिरले, पण दुरून साईची मूर्ती पाहून त्यांना स्वस्थ राहावे ना. आपल्याच विचारांचा पडसाद शब्दशः कानी पडताच बुवा जागच्या जागीच लाजले आणि म्हणाले, महाराज अंतर्ज्ञानी आहेत. आपण किती हो मूर्ख आणि महाराज किती विद्वान. माझ्या कल्पना किती वाईट आणि हे मन किती शुद्ध. साई महाराज कोणाला आलिंगन देतात, कोणाला हात लावतात, कोणाला धीर देतात, तर कोणाकडे कृपा दृष्टीने पाहतात, कोणाकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहतात, कोणाच्या दुःखाचे सांत्वन करतात, कोणाला उदी प्रसाद देतात आणि सगळ्यांना संतुष्ट करतात. असे असता माझ्यावरचा हा क्रोध माझ्या पूर्वीच्या वागण्यात अनुसरून असेल असे मला वाटते. हा क्रोध नव्हे तर मला उपदेश आहे. पुढे तो सुखदायक होईल. असो, पुढे तसेच झाले. स्वामी बाबांपाशी जे रमले ते साई कृपेने निर्मळ झाले आणि साईचरणी कायमचे स्थिर झाले. साईच्या भक्तीच्या प्रभावाची शक्ती दुर्वासना व मत्सर जिरवून टाको. शांती श्री व धैर्य उपजो आणि भक्तांना कृतकार्य करो. गंधर्व यक्ष व सुरासूर यांनी ही सजीव निर्जीव सृष्टी भरलेली आहे. त्या अखिल विश्वात हा विश्वंभर जरी निरंतर भरलेला आहे तरी त्याने आकार घेतला नसता व सदा निराकार राहिला असता तर आम्हा साकार मानवांवर किंचितही उपकार झाला नसता. सारांश म्हणजे लीलेने शरीर धारण करून साईनी लोकसंग्रह किंवा दुष्ट दुर्जन लोकांच्या मतांचा विरोध केला नसता तर भक्तांवर त्यांचा अनुग्रह कसा झाला असता. आता अध्याय संपायला आला आहे. तोच मला एक वृत्तांत आठवला. साईच्या उपदेशाचा तो एक नमुना आहे. विश्वास ठेवील त्याला तो हितकारक होईल. वृत्तांत अगदी लहान आहे. लक्षात ठेवील त्याचे कल्याण होईल. म्हणून श्रोत्यांना मी विनंती करतो की एक क्षण माझ्याकडे मन लावा. एकदा भक्त महासापती व नानासाहेब चांदोरकर मशिदीत बसले असताना एक अपूर्व घटना घडली. ती ऐका. कोणी एक वैजापूरचे राहणारे श्रीमंत गृहस्थ सहकुटुंब साई समर्थांच्या दर्शनाच्या उत्सुकतेने येऊन पोहोचले. त्यातील स्त्रियांचा गोषा पाहून नानासाहेबांच्या मनात संकोच वाटला आणि दर्शनाला आलेल्या मंडळींच्या समाधानासाठी आता बाजूला उठून जागा करून द्यावी असा विचार आला. म्हणून नानासाहेब जो उठू लागले तो बाबांनी त्यांना थांबवले आणि म्हणाले, येणारे येतील वरती, तुम्ही स्वस्थ चित्ताने बसावे. इतक्यात कोणी त्या गृहस्थांना सुचवले की तेही दर्शनाला आलेले आहेत, तुम्ही यावे, काही हरकत नाही. म्हणून ती सर्व मंडळी वर आली आणि त्यांनी बाबांना नमस्कार केला. त्यांच्यामधील एका स्त्रीने बाबांना नमस्कार करताच आपला बुरखा बाजूला सारला. तेव्हा तिला सौंदर्याने अत्यंत शोभिवंत पाहून नानासाहेब मनात मोहित झाले. लोकांसमोर पाहण्याची चोरी, पण पाहिल्याशिवाय राहावे ना, कसे वागावे ते कळत नव्हते आणि मोहाचा वेग आवरत नव्हता. मनात बाबांचा मोठा संकोच होता म्हणून तोंड वर करवत नव्हते. नानांची नजर अडखळत जाऊ लागली आणि ते अडचणीत सापडले. ही तर नानांची मनातली अवस्था होती, परंतु सर्वांच्या हृदयात वास करणारे बाबा ते जाणत होते. इतरांना त्याचा काय अनुभव, ते तर शब्दांचा अर्थ लावण्याच्या खटपटीत असतात. नानांची अशी ही गांगरून गेलेली वृत्ती जाणून त्यांना परत आपल्या स्थितीत आणण्यासाठी बाबांनी जो उपदेश केला तो ऐका. नाना, मनात कशासाठी गोंधळून जातोस? ज्याचा जो गुणधर्म तो शांतपणे आचरण्यात कोणी आड येऊ नये. त्यात काही नुकसान नसते. ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतो, आपण त्याचे कौतुक केले पाहिजे. आपण त्याचे कौतुक केले नाही तर त्याचे कौशल्य निरर्थक होईल. बनता बनता बनेल. पुढचे दार उघडे असताना मागच्या दारी कशाला जावे? जिकडे मन शुद्ध असते तिकडे कसलीही अडचण नसते. ज्याच्या मनात वाईट विचार नाही त्याला कोणाची काय चोरी? दृष्टीचे काम करते, तेथे मग संकोच कशाला करायचा? जवळच माधवराव होते, ज्यांचा चिकित्सक स्वभाव होता. त्यांनी आपली जिज्ञासा पुरवण्यासाठी बाबांच्या त्या बोलण्याचा अर्थ नानांना विचारला. त्यावर नाना म्हणाले, थांब रे, आता वाड्यात परत जाताना वाटेत बाबांचे मनोगत मी सांगेन. मग क्षेमकुशल संपल्यावर साई समर्थांना नमस्कार करून नाना आपल्या मुक्कामाला निघाल्यावर माधवराव त्यांच्याबरोबर निघाले. त्यांनी लगेच नानांना विचारले, नाना, बनता बनता बनेल वगैरे बाबांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट करून सांगाल का? अर्थ सांगायला नानांचा जीव होत नव्हता आणि त्यांनी उडवाउडव चालवली. त्यामुळे माधवरावांचा संशय अधिकच वाढला आणि त्यांचे मन गप्प बसेना. मग नानांनी माधवरावांच्या आग्रहास्तव हृदय उघडे करून तिकडे मशिदीत घडले ते सविस्तरपणे कथन करून त्यांच्या शंकेचे निरसन केले. खरोखरच बाबा किती दक्ष आहेत. कोणाचे लक्ष कोठेही जाओ,
बाबा स्वतः अंतःकरण म्हणजे मनातले जाणणारे आहेत. त्यांना सर्व स्पष्ट डोळ्यासमोर असते. अशी संक्षिप्त आश्चर्यकारक गोष्ट ऐकून श्रोत्यांना नवल वाटेल. यातील गर्भितार्थ पाहू गेले तर अत्यंत मोलाचे स्थैर्य व शांतता लाभेल. मन जातीचेच चंचल असते. त्याला स्वैराचारी होऊ देऊ नये. इंद्रिय भडकली तरी शरीर अधीर होऊ देऊ नये. इंद्रियाचा भरवसा नसतो. विषयभोगांची लालसा धरू नये. हळूहळू अभ्यास केला म्हणजे मनाची अस्वस्थता शांत होईल. इंद्रियाचे गुलाम होऊ नये. ती सर्वदा दबून राहत नसतात. योग्य संधी पाहून योजनापूर्वक त्यांचे नियमन करावे. रूप हा तर दृष्टीचा विषयच आहे. कोणतेही सौंदर्य न घाबरता पाहावे. तेथे लाजेचे कारणच नाही. वाईट विचारांना थारा देऊ नये. मन वासनारहित करून ईश्वराच्या कृतीचे निरीक्षण करावे. म्हणजे विषयभोगांची आठवण बुजून इंद्रियाचा निग्रह सहज होईल. रथ आपल्या इष्टजागी नेण्यासाठी जसा सारथी मूळ कारण असतो, तशी आपले हित पाहणारी ही बुद्धी इंद्रियांना आवरण्यासाठी सदा सावध असते. सारथी रथ ताब्यात ठेवतो. बुद्धी इंद्रियाचे दमन करून शरीराचे बेशिस्त वागणे व मनाचा अनिवार्य चंचलपणा यांना आवर घालते. शरीर, इंद्रिये व मन यांच्यासह जो जीव त्याचे विषयाचे भोगणे संपले की त्याला वैष्णवपद प्राप्त होते. असे हे बुद्धीचे सामर्थ्य आहे. इंद्रियाच्या समूहापैकी डोळे वगैरे जी इंद्रिये ती वेगवेगळ्या घोड्यांच्या ठिकाणी जाणावीत आणि रूप रस वगैरे जे जे विषय असतात ते नरकात नेणारे मार्ग जाणावेत. विषयभोगांची यचकिंचितही हा पारमार्थिक सुखाचा नाश करीत असते. म्हणून तिचा संपूर्णपणे त्याग कराल तरच तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. बाहेरची इंद्रिये निवृत्त असली पण अंतःकरण जर आसक्त असेल तर जन्ममरणाचा अंत होणार नाही. विषय अत्यंत अनर्थकारक असतात. विवेकी शहाणा सारथी लाभला तर तो विवेकाने विचारपूर्वक लगाम हाती ठेवतो आणि मग इंद्रियरूपी घोडे स्वप्नात देखील जरासुद्धा भलत्याच वाटेला जात नाहीत. असा मनाला समाधान देणारा निग्रही, दक्ष, कुशल व चतुर सारथी भाग्यवशात लाभल्यावर विष्णुपद मग दूर कोठून राहील. तेच पद म्हणजे सर्वव्यापी परब्रह्म परमेश्वर होय. त्याचेच दुसरे नाव वासुदेव आहे आणि ते सर्वोत्कृष्ट अखेरचे अत्यंत श्रेष्ठ मोक्षाचे स्थान होय. असो, हा अध्याय पुरा झाला. पुढील दुसरा अध्याय याहीपेक्षा गोड असेल आणि सद्भक्तांचे मनोरंजन करील. क्रमाने येईल तसा तो ऐका. शेवटी जगाचा चालक व बुद्धीचा प्रेरक असा जो सद्गुरू त्याच्या चरणी आभारपूर्वक हा हेमाडपंत आपले मस्तक अर्पण करीत आहे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा संत परीक्षण मनोनिग्रहम नावाचा 49वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय